झिरवळ जी एका समाजाला प्रतिनिधित्व करत असताना विशेषतः आदिवासी समाजाचं नेतृत्व करत आहेत. मी त्यांना खूप जवळून ओळखतोय आणि म्हणून थेट त्यांचा संबंध आहे की नाही ह्याची शहानिशा व्हायला पाहिजे. पण मला असं वाटतं बळी तर बकरा तर होणार नाही ना, कारण मंत्रालयामध्ये अशा प्रकारे लाच घेणं हे तर संयुक्त नाहीच आहेत. पण मंत्र्यांच्या कॅबिनच्या बाजूला जाऊन ACPनी धाड टाकणं एवढं धाडस ते जे झिरवळांच्या बद्दल दाखवत आहेत तसं सर्व मंत्र्याला दाखवलं असतं तर खरोखरच त्यांचं कौतुक करता आलं असतं. अर्थात याची शहानिशा व्हायला पाहिजे आणि ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली पाहिजे. दुसऱ्या बाजूला आत्ताच एक बातमी आली आहे. अंजली दमानिया यांनी म्हटलंय की पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्याची घाई कुणाला झाली आहे, तटकरे, पटेल की फडणवीस, असा प्रश्न त्या विचारतात. ते संयुक्त प्रश्न आहे त्यांचा. आणि कारण काय होतोय की आपण बघितलं असेल की आरोप प्रत्यारोप होत असताना राज्याचे मुख्यमंत्री सरसकट चौकशी न करता क्लीन चिट दिलेली आहे, देण्याचा प्रयत्न चालला आहे. म्हणून खरगेची समितीचा अहवाल हे ज्यावेळी येईल त्याची काय वस्तुस्थिती ही आल्यानंतर मला असं वाटते सभागृहामध्ये हा विषय आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही. टिपू सुलतान संदर्भातला वाद आता आणखी वाढत चाललेला आहे. ही दुर्दैवी आहे की अशी मनोवृत्ती ही अशी जर राज्यामध्ये येत असेल ही दुर्दैवी आहे. अर्थात टिपू सुलतानांचा एक आपल्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये एक वेगळं वास्तव्य किंवा त्यांच्या इतिहासाबद्दल ती वेगळी चर्चा होऊ शकते. परंतु त्याची तुलना जर कोण करत असेल तर मला असं वाटते महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द किंवा वेगळं पद्धतीने पण बघणं हे मला वाटते हे राज्याचे द्वेष करणारी लोक आहेत आणि या प्रवृत्तीची लोकांना ठेचूनच काढले पाहिजे विचाराने. शिंदे आणि नायकांमधला वाद सध्या जोरदार रंगलेला आहे, त्या संदर्भातली या तर तुम्ही बघितलं असेल की महायुतीमध्ये सर्व झालेले हे जे सांगत होते तसं नाही आहे. आणि लिहून घ्या की 29ची तयारी भारतीय जनता पार्टी करतायत आणि आता तर नवीन लोकांनी उडी टाकली आहेत की लोकसभा पण आमच्या समोर लढवा. लोकांच्या विकास कामासाठी बोललं पाहिजे, काय आम्ही या राज्यासाठी शहरासाठी केलं ही भूमिका न मांडता जर दोन मंत्रीच एकमेकांचे कॉलर पकडायला जर निघत असतील, त्यात खासदार उडी टाकत असेल आणि मुख्यमंत्री अगल एक शब्द पण बोलायला तयार नाही, यातूनच हे समजते की ह्याच्यात काही अलबेल नाही. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की सुस्कृत असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा मंत्र्यांनी भांडणं आणि ओपन चॅलेंज देणं ही मला वाटते महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. यातूनच हे नेमकं राजकारणाचा सत्ताकरणाचा वापर अर्थकरणासाठी चाललाय का हा प्रश्न निर्माण होतो. PM आलेले आहेत, TCMनं बॅनर्स लावलेत. दुर्दैव आहे की मुंबई बकाल करायचं काम केलंय. कालच जिल्हा नियोजन बैठकीमध्ये ड्रग मुक्त करू, मुंबईला सुंदर करू असे म्हणणारे आता ही पूर्ण मुंबईचं स्वरूपच दुर्दैवाने बदललं गेलं आहे. ते चले बच्चे असलेले लोक बॅनर लावत आहेत. तरी कुठे एका देशाचे राष्ट्रपती आणि कुठे असे बॅनर लावून नेमकं तुम्ही काय साधण्याचा प्रयत्न करताय. आणि अशी वेळ हे यांच्यावरती येते किंवा त्यांना वारंवार हे दाखवावं लागतो नेत्यांना की बघा आम्ही इकडे सक्रिय आहोत, आम्ही तुमचं स्वागत करतोय. आणि म्हणून ही पुरी परिस्थिती बघितलं ही केवळवाणी प्रयत्न त्यांचा आहे. मुंबई महापालिकेची काल बैठक म्हणजे आयुक्त काल माननीय सभापतींकडे मी जो विधान परिषदमध्ये मुद्दा मांडला होता की मुंबईच्या 24 वॉर्डामध्ये जो मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत बांधकाम चाललेले आहेत याच्यावर कुठची कारवाई होत नाही ह्याची दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून काल बैठकीमध्ये माननीय माजी न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश सभापतींनी दिलेले जे आदरणीय मंत्र्यांनी दिलेले होते. आणि पूर्ण मुंबई शहरामध्ये अनधिकृत बांधकामासाठी ही समिती मॉनिटर करेल. कारण एका बाजूला अनधिकृत फेरीवाल्याच्या नावाखाली गोरगरीब फेरीवाल्यांवरती तुम्ही बुलडोझर डागण्याचं काम करताय, पण ती श्रीमंत लोक अनधिकृत बांधकाम करणारे या मुंबई शहरामध्ये जी लोक जी झालेली आहेत त्याला शासन प्रशासन एका प्रकारे पाठीशी घालतायत आणि ते आम्ही घालू देणार नाही. म्हणून आम्ही काल बैठकीमध्ये हा निर्णय घेण्याचं काम केलं.